नमस्कार मित्रांनो, मी गणेश गवळी धाराशिव उद्योजक चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेळ्यांना होणारे आजार, त्याच्यावर उपचार आणि त्याच्यावर लसीकरण कशा पद्धतीनं करायचं त्याबद्दल माहिती घेणार आहोत. बघा, शेळ्यांमध्ये आजार झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून जर आपण लसीकरण करून घेतलं, प्रॉपर लसीकरण टायमिंगवर ज्या त्या आजाराचे लसीकरण करून घेतले, तर या ठिकाणी आपल्या बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांचं मरण्याचं प्रमाण हे आपल्या पालन प्लॅन्टमध्ये कमी होतं. बघा, कुठलंही लसीकरण करण्याच्या अगोदर आपल्याला जंतनाशकाची औषधं किंवा जंतनाशकाच्या बोलस त्यांना चारणं गरजेचं आहे. परत आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळे लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. बघा, दरवर्षी आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला पाहतोय की घटसर्प आणि फऱ्या या आजाराची लागण या ठिकाणी झालेली आपल्याला प्रत्येक खेडोपाडी गावामध्ये दिसून येते. त्यामध्ये घटसर्प आणि फऱ्या हा रोग शेळ्यांमध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणून त्यांना फऱ्या या रोगाची लस टोचून घेणं अत्यंत गरजेचं आहे. फऱ्या रोगाच्या लसीचं नाव आहे BQ म्हणते, त्याला ब्लॅक क्वार्टर असं ह्या आजाराचं नाव आहे. आणि त्यामध्ये जर काही कंपन्या अशा आहेत की फऱ्या आणि घटसर्प म्हणजे HS ह्युमरेजिक सेप्टिसेमिया ह्या दोन्ही आजाराची लस एकाच औषधामध्ये उपलब्ध पण आहे, किंवा दोन्हीची वेगवेगळी द्यायची असेल तर ती पण या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तर शेळ्यांमध्ये फऱ्या या आजाराची लस आपल्याला टोचून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, फऱ्या आजारामध्ये शेळ्यांमध्ये काय होतं, त्यांना सुरुवातीला ताप भरपूर येते, त्याचबरोबर त्यांचं खाणं पिणं बंद होतं, डोळे लाल होतात आणि पुढच्या पायाच्या फऱ्यामध्ये तिथं सूज आलेली आपल्याला दिसून येते. आणि ती सूज जर आपण या ठिकाणी हातानं दाबून जर असं खाली ओढलं, चरचर असा आवाज त्या ठिकाणी आलेला दिसून येतो. मग अशा वेळेस समजायचं की ह्या बकऱ्याला फऱ्या रोग झालेला आहे. आता ह्या रोगामुळं आपल्या जनावरांमध्ये वाचण्याचं प्रमाण हे कमी आहे. जर तुम्ही पशुवैद्यकांचा सल्ला घेऊन आणि लवकरात लवकर टायमिंगवर जर उपचार केले तर ह्या आजारामध्ये आपली शेळी वाचू शकते. परंतु त्या ठिकाणी खर्च हा जास्त होतो आहे आपल्याला. त्यामुळे खर्च होऊ नये आणि आपलं नुकसान पण होऊ नये म्हणून आपल्याला लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी काय करायचं, आपल्याला लसीकरण करून घ्यायचं. त्याचबरोबर 3 महिन्यानंतर परत एकदा त्यांना डिवर्मिंग करून घ्यायचं. परत आपल्याला FMD नावाची लस या ठिकाणी शेळ्यांमध्ये टोचून घेणं गरजेचं आहे. FMD म्हणजे लाळ्या खरकूत या आजाराची. आता शेळ्यांमध्ये सुद्धा या ठिकाणी लाळ्या खरकूत हा रोग होऊ शकतो. मग लाळ्या खरकूत जर झालं तर आपल्या शेळ्या ह्या दगावत नाहीत, परंतु त्या शेळ्यांचं जे काय उत्पन्न आहे ते घटले जातं, त्यांचं वजन कमी होतं, दूध उत्पादन शेळ्यांचं कमी होतं आणि शेळ्यांमध्ये परत प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस कमी असतात. मग अशा वेळेस शेळी तर आपल्याला दगावत नाही, परंतु शेळीचं जे काही वजन असतं ते जवळपास या ठिकाणी अत्यंत कमी होतं. आणि त्यावेळेस आपल्याला त्या शेळीला जर रूटिंगमध्ये प्रोडक्शनसाठी तयार करायचा असेल, परत या ठिकाणी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. म्हणून जर तुमच्या शेळ्यांमध्ये कळपामध्ये लाळ्या खरकूत हा आजार येऊ द्यायचा नसेल तर त्यावेळेस काय करायचं, आपल्याला FMD नावाची लस काय करणं, टोचून घेणं गरजेचं आहे. बघा, लाळ्या खरकुताची लक्षणं अशी दिसतात की ती पण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. शेळ्यांमध्ये ताप भरपूर येतोय, त्यांचं खाणं पिणं कमी झालेलं असतं, त्यांच्या जिभेला छोटे छोटे काटे आलेले असतात, त्यामुळंच ते चारा
खात नाही. त्याचबरोबर शेळीच्या चारही पायाचे जे खुरं आहेत, नख्या आहेत, त्यामध्ये या ठिकाणी बारीक बारीक पुरळ येतात आणि बारीक बारीक फोड आले, पुरळ आले, त्यामध्ये पाणी भरतं आणि पाणी भरल्यानंतर त्याच्यावर माशी बसते आणि माशी बसल्यावर ते फोड काय होतो, फुटतो आणि त्या फोड फुटल्यामुळं त्या ठिकाणी त्या माशा काय करतात, आसडी घालतात आणि ते अंडे घातल्यानंतर त्या ठिकाणी ते आळ्या पडतात आणि आळ्या पडल्यानंतर ते शेळी लंगडायला चालू करते आणि तिचं या ठिकाणी खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं, लंगडत चालते. या गोष्टीमुळं काय होतं की शेळी ही हळूहळू हळूहळू अशक्त होत जाते. त्यामुळं आपल्याला ह्या आजारामुळं जर आपलं प्रोडक्शन कमी होत असेल किंवा बंद होत असेल तर ह्या आजारावर आळा घालायचा असेल तर आपल्याला एकच मार्ग तो म्हणजे या ठिकाणी लसीकरण करून घेणं. त्याचबरोबर पुढील 2.5-3 महिन्यानंतर परत या ठिकाणी समजा डिसेंबर जानेवारीचा महिना असेल तर त्यावेळेस या ठिकाणी काय करायचं, आपल्याला PPR नावाची लस शेळ्यांमध्ये टोचून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, शेळीपालनामध्ये जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर तो आजार म्हणजे PPR हा शेळ्यांमध्ये सगळ्यात डेंजर आजार आहे आणि ह्या आजारावर जर तुम्ही मात करू शकलात तर या ठिकाणी तुमचं शेळीपालन 100% सक्सेस होऊ शकतं. बघा, PPR आजारामध्ये काय होतं की सुरुवातीला लक्षणं सांगतो तुम्हाला की त्या शेळ्यांना ताप भरपूर येते. नंबर 2, शेळ्यांच्या नाकाला सर्दी झालेली असते. नंबर 3, शेळ्यांना पातळ जुलाब झालेले असतात. नंबर 4, शेळ्या ह्या खाणं पिणं या ठिकाणी बंद करतात. मग अशा वेळेस जर या ठिकाणी ह्या शेळीला अशी लक्षणं दिसली तर या ठिकाणी आपल्याला काय होतं की टायमिंगवर त्याला कव्हर करणं गरजेचं आहे. आता PPR आजार जर या ठिकाणी शेळ्यांना झाला तर कव्हर होऊ शकतो, परंतु खर्च आपला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतोय. परंतु PPR आजारामध्ये शेळ्यांपेक्षा, मोठ्या शेळ्यांपेक्षा छोट्या छोट्या लहान पिल्लं मरण्याचं प्रमाण हे जास्त असतं. पहिल्या 2 महिन्याच्या आत वयाची जी पिल्ले आहेत का ते जवळपास या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये या आजाराला बळी पडतात आणि ते पिल्ले जर मिळले तर या ठिकाणी आपलं नाही बोल. तर PPR आजारामध्ये लहान पिल्लं मरू नयेत म्हणून या ठिकाणी आपल्याला शेळ्यांना अगोदरच वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे. जर आपण टायमिंगवर लसीकरण केलं तर या ठिकाणी आपल्याला ह्याचा फायदा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतोय. म्हणून आपल्याला दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये शेळ्यांमध्ये PPR नावाची लस ही टोचून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला शेळ्यांमध्ये ETV नावाची लस आहे आणि ती लस जर आपण टोचून घेतली तर या ठिकाणी आपल्या शेळ्यांमध्ये, शेळीपालनामध्ये ETV हा पण आजार या ठिकाणी होणार नाही आणि ह्या आजारामध्ये मोठ्या शेळ्या पण मरण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळं आपल्याला ETV आजाराचंही या ठिकाणी आपल्याला लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर असे मोजक्याच प्रमाणामध्ये हे 3-4 जे आजार आहेत का हे भयंकर आजार आहेत. आता शेळ्यांमध्ये छोटे मोठे पण आजार भरपूर येतात, परंतु आपल्याला लसीकरणाच्या माध्यमातून जर आपल्या मॉर्टॅलिटीवर जर मात करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला 100% लसीकरण करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता लसीकरण करत असताना तिथेही आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या शेळ्या ही स्ट्रॉंग आहेत का. अशक्त शेळ्या असतील तर त्यांना लसीकरण केलं तर प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते, किंवा आपल्याकडे जर गाभण शेळ्या आहेत आणि ती गाभण शेळ्या जर अशक्त असतील आणि जर आपण त्यांनाही वॅक्सिनेशन केलं तर या ठिकाणी त्या शेळ्या गाभण्याची शक्यता असते. त्यामुळं आपल्या शेळ्या ह्या स्ट्रॉंग असल्या पाहिजेत. आता स्ट्रॉंग शेळ्या आहेत आणि गाभण पण आहेत आणि त्यांना लसीकरण केलं तर या ठिकाणी चालू शकतं, ती कसलाही तिथं प्रॉब्लेम येणार नाही. उलट त्या गाभण शेळ्यांच्या पिल्लांनाही तो अँटीव्हायरस त्या शरीरामध्ये तयार होऊन तो लागू पडतो. पण जर आपल्या शेळ्या जर अशक्त असतील तर आपल्याला प्रॉब्लेम वाढण्याची दाट शक्यता असते. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात करून घ्यायची, जर तुमची पहिलारू शेळी गाभण असेल तर तिचं वजन 25 किलोच्या पुढं असलं पाहिजे आणि जर शेळी ही दुसऱ्यांदा गाभण जात असेल तर त्यावेळेस तिचं वजन हे 30 किलो पाहिजे आणि शेळी तिसऱ्यांदा गाभण जात असेल तर तिचं वजन हे
40 किलोच्या पुढं असलं पाहिजे आणि तिथून पुढं शेळी मोठी झालेली असती आणि तिचं वजन जर 40 किलोच्या पुढं गेलं तर या ठिकाणी आपल्याला ती शेळी गाभण जरी असेल तरी आपण तिला 100% वॅक्सिनेशन त्या ठिकाणी करू शकतो. आणि जर आपल्याला शेळीपालनामध्ये जर शेळ्यांचं मृत्यू प्रमाण जर कमी करायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लसीकरण हे करून घेणं गरजेचं आहे. आजार झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून टायमिंगवर लसीकरण करून घेतलेलं कधी या ठिकाणी आपल्याला चांगलंच असतं. तर बघा, तुम्हाला या ठिकाणी लसीकरण, त्यांचे लसी, त्यांची लक्षणं या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या व्हिडिओचा फायदा सगळ्या शेतकरी बांधवांना व्हावा म्हणून या ठिकाणी प्रत्येकजण ह्या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.